तर नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आम्ही चाललो आहे आता फील्डवरती, लेक्चर प्रॅक्टिकल करून आलो आहे. तर आता आम्ही चाललो आहे फील्डवरती. विद्यार्थ्यांना वही आणली, वही घेऊन आला एकट्या विद्यार्थ्यांना. तर हा बघा, बाकीचे कोणीच नाही आणली वही, बाकी एकट्याने आणली. त्यानंतर ह्यो काय म्हणतोय बघा, आलेलो आहे. आता तुम्ही हे जे बघितला ते ॲग्रो टुरिझम आहे. तर मला सगळं दाखवतो. आमच्या कॉलेजच आहे बघा, दिसतंय ते. आम्हाला करायचं होतं फ्रूट बॅगिंग. आंब्याला बॅग्स बांधायच्या होत्या, त्या आता तुम्ही पुढे बघू शकतायच. त्यानंतर आपापल्या बॅग्स घेऊन सगळे कामाला लागले बघा. त्यानंतर मी पण एक बॅग लावली. हो सर, आता पाणी काय द्यायचं नाही मग? आता पाणी काय आपल्याला लागेल की काय फुकट चाललं सर कसला लावायचं. तर पिशव्या संपलेल्या आणि पिशव्या आणायला घेतला बघा. आता हा बुलढाणाचा आहे, गणेश कंटाकडे. तर खास त्यामुळे आता पिशव्या इथे संपलेला आणि आता पिशव्या आणायला गेलेलो. सगळ्यांना इथे पिशव्या वाटणार आहे. सरांनी आम्हाला पूर्णपणे माहिती सांगितली. पुढील प्रमाणे बघा सर माहिती सांगायला. आंब्यावरील फळमाशीच्या व्यवस्थापनासाठी रक्षक सापळ्याचा वापर याबाबत माहिती घेणार आहे. सर्वप्रथम मी आपल्याला फळमाशीबद्दल माहिती सांगतो. आता फळमाशीचं जर बघितलं तर आंबा ज्या वेळेला तयार होण्याच्या अवस्थेमध्ये असतो
त्यावेळेला फळमाशीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होतो. आणि फळमाशी काय करते तर फळमाशीच्या खालच्या बाजूला जो स्टिंग असतो, ज्याला आपण डंक म्हणतो, टोकदार भाग असतो, तो आंब्यामध्ये घुसवते आणि आंब्याच्या सालीच्या खालच्या बाजूला अंडी घालते. आणि या 2-3 दिवसामधून या अंड्यातून अळ्या तयार होतात आणि या अळ्या आंब्याच्या घरावरती आपली उपजीविका करत असतात. उपजीविका केल्यामुळे काय होतं की आंबा पूर्णपणे खराब होतो. ज्या वेळेला आंबा आपण तयार झाल्यानंतर पिकण्यासाठी त्याला आडीमध्ये ठेवतो किंवा आंबा पिकल्यानंतर जर बघितलं तर आंब्याला वरच्या साईडने भरपूर होल पडलेले असतात आणि त्या होलामधून द्रवपदार्थ बाहेर पडत असतो. असे सगळे जे आंबे असतात हे पूर्णपणे सडलेले असतात. अळी अवस्था पूर्ण झाल्यानंतर काय होतं की या ज्या अळ्या असतात त्या झाडाखालच्या जमिनीमध्ये म्हणा किंवा झाडाखालच्या मातीमध्ये म्हणा, या अळ्या कोशावस्थेमध्ये जातात आणि ज्या वेळेला जून महिन्यामध्ये पहिला पाऊस पडतो त्यावेळेला या अळ्यांचं कोशावस्थेतून ज्या वेळेला या अळ्या कोशावस्थेमध्ये जातात त्यावेळेला काय होतं तर जेव्हा जूनमध्ये पहिला पाऊस पडतो त्यावेळेला या कोशामधून प्रौढ मासे बाहेर पडतात आणि त्यानंतर त्यांचं मिलन होतं आणि पुन्हा अंडी देण्याची प्रक्रिया ही चालू होते. आता त्यानंतर जर बघितलं ह्या माशीचं जीवनक्रम बघितला तर 1 ते 3 महिन्याचा आहे आणि या 3 महिन्यामध्ये एक माशी जवळजवळ 200 अंडी घालते. त्यामुळे या माशीचा आपल्याला व्यवस्थापन करणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण या माशीच्या व्यवस्थापनासाठी रक्षक सापळाचा वापर कसा करायचा ते पाहूया. आता हा रक्षक सापळा आहे, ठीक आहे. हा रक्षक सापळा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी विकसित केलेला आहे आणि एका हेक्टरसाठी जवळजवळ 4 रक्षक सापळे लावण्याची त्यांची शिफारस आहे. आता या रक्षक सापळ्यामध्ये बघितलं तर मिथिल युजनॉल नावाचं आमिष आपण वापरलं जातं. मिथिल युजनॉल काय करतं की त्याचे जे पतंग असतात फळमाशीचे ते यामध्ये अट्रॅक्ट केले जातात. एका रक्षक सापळ्यासाठी जवळजवळ 3 ml एवढं आपल्याला मिथिल युजनॉल लागतं आणि एक कॉटनचा कापूस जर आपण घेतला तर त्या कापसामध्ये 3 ml आपण औषध टाकतो, मिथिल युजनॉल नावाचं आमिष टाकतो आणि ते याच्यामध्ये टाकतो. खालचा हा जो भाग आहे याच्यामध्ये आपण साबणाचं पाणी टाकतो आणि हा आपण झाडाला 2 ते 3 फुटावरती लागतो. 2 ते 3 मीटरवरती लावतो, फुटावरती नाही 2 ते 3 मीटरवरती लावतो आपण. आणि हे जे मिथिल युजनॉल आहे हे जवळजवळ 20 ते 25 दिवसासाठी त्याचा वास चांगला येतो. त्यानंतर आपल्याला ते पुन्हा बदलावं लागतं, रिफिल करायचं पुन्हा एकदा त्याला. असं आपण आता वेळ आली इथेच थांबायची. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नेक्स्ट व्लॉग नक्कीच भेटू. चला तर मग.